हा कर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। 1201 पासून पै चेईले यानंतरे आपुले एकपण उरे तेही तो वरी स्फुरे तयाशीही जैसे का प्रकाशता अर्कू तोची होय प्रकाशकू तयाही अभेदा द्योतकू तोची जैसा तैसा वेद्यांचा विलयी केळ वेदकू उरे पाही तेने जाणवे तया तेही हेही जो जाणे तया अद्वयपणा आपुलिया जाणती न्यप्ती जे धनंजया ते ईश्वरची मी हे तया बोधासीये मग द्वैतातीत मीची आत्मा एकू निभ्रांत हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिघे तेथ चेई लया एकपण दिसे जे आपुलया आपण तेही जाता नेणो कोण होई जे जेवी का डोळा देखतीये क्षणी सुवर्णपण सुवर्णी नाटिता होय आटणी अलंकाराचीही नाना लवण तोय होय मग शारता तोय राहे तेही जीरता जेवी जाय जाले पणते तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे कालवुनिया प्रवेशे मदची माझी आणि तो हे भाष जेथ जाये तेथे मी हे कोण्हासी आहे ऐसा मी ना तो तिथे तिये सामाये माझ्याची रूपे जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्निपुरे मग उभयाती तौरे आकाश जेवी का धाडलिया एका एकू वाढे तो शून्य विशेखू तैसा आहे नाहींचा शेखू मीची मग आथी तेत ब्रह्मा आत्मा इशू यया बोला मोडे सौरसू न बोलणे याही पैसू नाही तेथ न बोलणे ही न बोलोनी जे बोले जे तोंड भरुनी जाणीव नेणिव नेणोनी जाणी जे तेथ बुझीजे बोधू बोधे आनंदू घेपे आनंदे सुखावरी नुसधे सुखची भोगीजे तेथ लाभू जोडला लाभा प्रभा आलंगिली प्रभा विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी शमू तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला अनुभवू वेडावला अनुभूतीपणे किंबहुना ऐसे निखळ मीपणा जोडे तया फळ सेवुनी वेली वेल्हाळ क्रमयोगी या ते पै क्रमयोगी या किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी मी छिद्रत्न ते साठो वाटी होय तो माझा की क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा उवा वो झाला तो नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी जोडिली ते मैदैक्य गावी पैठी जालिसे हे असो क्रमयोग बोधे तेणे भक्तीची गंगे
मी स्वानंदोदधी वेगे ठाकिला की गा. हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. पै देशे काळे पदार्थे साधुनी घेईजे माते, तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही. म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मी लाभे ये उपायी साचची गा. एक शिष्य एक गुरु हा रुढला साच व्यवहारू, तो मत प्रति प्रकारू जाणावया. वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी, वन्ही सिद्ध काष्ठी वोहा दूध. परी लाभे ते असते तया कीजे उपायाते, येर सिद्धची तैसा तेथे उपायी मी. हा फळही वरी उपावो कापा प्रस्तावितसे देवो, हे पुसता परी अभिप्रावो येथीचा ऐसा. जे गीतार्थाचे सांगावे मोक्षोपाय पर आघवे, आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. वारा आभाळची फेडी वाचुनी सूर्या ते न घडी, का हातू बाबुळी धाडी सोय न करी. तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्रनाशी येरू निर्मळू मी प्रकाशे स्वये. म्हणून आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. तया अध्यात्मशास्त्रांसी जै साचपणाची ये पुसी, तै येईजे जया ठायासी ते हे गीता. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आघविया, तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाथे शास्त्रे. हे असो येणे शास्त्रेश्वरे, मागा उपाय बहुवे विस्तारे, सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा. परी प्रथम श्रवणावसवे अर्जुना विपाये फावे, हा भावो सकणवे धरुनी श्रीहरी. तेची प्रमेय एक वेळ शिष्यी हो आवया आढळ, सांगत से मुकुल मुद्रा आता. आणि प्रसंगे गीता ठावो ही हा संपता, म्हणून दावी आद्यंता एकार्थत्व. जे ग्रंथाच्या मध्यभागी नानाधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले. तरी तेतुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत, हे पूर्वापार नेणत कोणी जै मानी. तै महासिद्धांतांचा आवाका, सिद्धांत कक्षा अनेका भिडवनी आरंभू देखा संपवितू असे. एथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ. या दोन्ही केवळ साधन ज्ञान, हे इतुलेची नाना परी निरुपिले ग्रंथ विस्तारी. ते आता दोही अक्षरी अनुवादावे, म्हणून उपेय ही हाती जालया उपाय स्थिती. देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे. सर्व कर्मण्यापि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः, मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. मग म्हणेगा सुभाटा तो कर्मयोगी निष्ठा, मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी. सर्व कर्मांच्या चोखवळी मज पूजा करूनी भली. तेणे प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते.
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे तेथ भक्ती माझी उल्लासे तया भजन समरसे सुखिया होय आणि विश्व प्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्रता हे सांडुनी आपुला आडळ लवण आश्रयी जळ का हिंडोनी राहे निश्चळ वायू व्योमी तैसा बुद्धी वाचा काय जो माते आश्रयुनी अठाये तो निषिद्धेही विपाये कर्मे करू परिगंगेच्या संबंधी विधी आणि महानदी ऐक्य तेवी माझ्या बोधी शुभाशुभांसी का बावने आणि धुरे हा निवाडू तवची सरे जवन घेपती वैश्वानरे कवळुनी दोन्ही ना पांचिके आणि सोळे हे सोन्या तवची आले जव परिसू अंगमेळे एकवटीना तैसे शुभाशुभ ऐसे हे तवचिवरी आभासे जव येकून प्रकाशे सर्वत्र मी अगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जवन रिगीजे गावो गभस्तीचा म्हणूनी माझिया भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या देशे काळे स्वभावे वेचू जयान संभवे ते पद माझे पावे अविनाशतो किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने पविजता लाभू कवडू असे चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चितः सततं भव या कारणे गात्वा या सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे परी तोची संन्यासु वीरा करणियेचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे मग तेणे विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझा स्वरूपी निर्मळे देखिचेल आणि कर्माची जन्म भोये प्रकृती जे का आहे आपण या होनी बहुवे देखसी दूरी तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे वीण का छाया जया परी ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्म संन्यासू निफजेल अनायासू सकारणू मग कर्म जात गेलिया मी आत्मा उरे आपण पया तेथ बुद्धी घापे करूनिया पतिव्रता बुद्धी अनन्ये येणे योगे मज माझी जैरिके तै चित्त चेत्य त्यागे मातेची भजे ऐसे चेत्य जाते सांडिले चित्त माझा ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसि अहचेत्वमहंकारान् नश्रोष्यसि न विनक्ष्यसि अभिन्न मग अभिन्न इया सेवा चित्तमियाची भरेल जेधवा माझा प्रसादू जाण तेव्हा संपूर्ण जाहला तेथ सकळ दुःख धामे भुंजीजती जिये मृत्युजन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ सूर्याचे निसावाये डोळा सावायला होये तै अंधाराचा आहे पाडू तया तैसा माझे निप्रसादे जीवकणू जयाचा उपमर्दे तो संसाराचे निबाधे बाहुले केवी म्हणूनी धनंजया तू संसार दुर्गतीयया तरसील माझिया प्रसादास्तव अथवा हन अहम भावे माझे बोलणे हे आघवे काना मनाचिये शिवे नेदिसी टेको तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासिते होऊनी वावो देह संबंधाचा घावो वाजेल अंगी जया देह संबंधातू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू कहीच नाही
येवढे दारुणे निमणे नवीन निमणे पडेल जरी बोलणे नेघसी माझे यदहंकारमाश्रित्य नयोत्स्य इति मन्यसे मिथ्यैव व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति पथ्यद्वेष्या पोषीज्वरो का दीपद्वेष्या अंधकारो विवेकद्वेषे अहंकारो पोषुनी तैसा स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारो यामती आपुलिया तिघातीन नामे यया ठेवूनिया धनंजया न झुंजे ऐसा जीवा माझी निष्ठंकू करीसी जो आत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा आणि मी अर्जुन हे आत्मिक यया वधू करणे हे पातक हे माया वाचुनी तात्विक काही आहे आधी झुंजार तुवा होवावे मग झुंजावया शस्त्र घेवाये घेवा वे कान झुंजा वया करावे देवांगण म्हणून न झुंजणे मनसी ते वायाणे ना मानू लोकपणे लोकदृष्टीही तरी न झुंजे ऐसे निष्ठंकिसी जे मानसे ते प्रकृती अनारिसे करविलची स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुन्नेच्छसि यन्मोहात् करीष्यस्य वशोऽपि तत् पै पूर्वे वाहता पाणी पाविजे पश्चिमेचे वाहणी तरी आग्रहोची उरेते आणि आपुलिया लेखा का साळीचा कणू म्हणे मी सुगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी तैसा शास्त्र संस्कार सिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा आता नूठी म्हणसी हा धांदा परी उठवी जासीची तू पै शौर्य तेज दक्षता एवमादिक पंडुसुता गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ तरी तया चीजा समवाया अनुरूप धनंजया न करिता उगलिया नयेल असो मनोनिया तिही गुणी बांधिलासी तू कोंदड पाणी त्रिशुद्धी निगसी वाहणे शास्त्राचिया नाहे आपुले जन्ममूळ न विचारितची केवळ न झुंजे ऐसे अढळ व्रत जरी घेसी तरी बांधोनी हात पाय जो रथी घातला होय तो न चले तरी जाय दिगंता जेवी तैसा तू आपलियाकडूनी मी काहीच न करी म्हणोनी ठासी परी भरवसेनी तुची करीसी उत्तरू वैराटीचा राजा पळता तू का निघालीसी झुंजा हा शास्त्र स्वभावो तुझा झुंजवील तुझ महावीर अकरा अक्षौहिणी तुवा येके नागविले रणांगणी तो स्वभावो कोंदड पाणी झुंजवील तुते हागा रोगू काही रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोगविजी बळिया अदृश्ये जेणे ते अदृश्य अनारिसे न करील ईश्वरवशे तो ईश्वरूही असे हृदयी तुझ्या ईश्वरस सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असो जो अवस्थात्रय तिही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्मविद्यावती
या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्तितान्तर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादितमतिर्नाना गुणालङ्कृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे, सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे, ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा प्रसादामुळे, ज्ञानेश्वर प्रेमी मित्रमैत्रिणींमुळे, सगळ्या श्रोत्यांमुळे अत्यंत अद्भुत अद्वितीय अशा या ज्ञानेश्वरीच्या अंतिम चरणाकडे आपण जात आहोत. तीर्थप्राशन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. माऊलींना आपल्या शब्दाचा सार्थ अभिमान आहे आणि त्याचबरोबर माऊली म्हणतात की एकदा का या ज्ञानेश्वरीच्या गाभाऱ्यामध्ये शिरायचा तुम्ही प्रयत्न केला, माऊलींशी तुमचं अंतरंग जुळायला लागलं, शांत रसाचा प्रवाह तुमच्या अंतःकरणामध्ये व्हायला लागला की मग या ग्रंथाचं तुम्हाला व्यसन लागेल. आर्ताचे निवोरसे गीतार्थन ग्रंथन मिसे वरिसला शांत रसे तो हा ग्रंथू, असं ज्यावेळी माऊली म्हणतात की आर्त मनावर, दुःखी मनावर फुंकर घालण्यासाठी, शांत रसाचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी हा माझ्या सद्गुरूंनी माझ्या मुखातून प्रस्फुटित करून घेतला तो हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि तैसा हा प्रबंध श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकी आलाही काय वाखाणी व्यसन न लावी. ते म्हणतात की हा जो प्रबंध आहे तो लागत खेवो समाधी आणि, समाधान, शांती, समाधानाची व्याख्या इतकी सुंदर केली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये. ही समाधीची व्याख्या, अद्भुत व्याख्या आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळीकडे. ते म्हणतात पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते टाके ऐसिया सरसिया भूमिके समाधी राहे. ते म्हणतात पुढे काय होणार याची चिंता विरली, मागे काय झालं याचा शोक निमला. पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते टाके, जे काही मागचं आहे ते गेलं गंगाजळी आणि दुसरं समोर जे आहे त्याची, असं करून ज्यावेळी मन या वर्तमान काळामध्ये आनंदामध्ये स्थित होतं ती समाधी. आणि हे समाधान अंतःकरणामध्ये प्रस्फुटित करण्यासाठी मी ज्ञानेश्वरी प्रवाहित केली. ही माऊलींची आपल्यासाठी सगळ्यांसाठी किती मोठी उपलब्धी किंवा किती मोठा प्रसाद आहे. आणि प्रसाद या शब्दाचा अर्थ शेवटी आपण पाहू, ज्ञानेश्वर महाराज ती अंतःकरणाची प्रसन्नता कशा पद्धतीने आपल्या अंतःकरणातून बाकीच्या श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये प्रवाहित करतात. 700-750 वर्षानंतर सुद्धा या ग्रंथाचं लागलेलं वेळ अजूनही संपत नाही. किंबहुना हे वेळ अधिकाधिक वाढतंय. आज ज्ञानेश्वरी हिंदी भाषिक सुद्धा जे काही आहेत ते सगळेजण वाचण्यासाठी उत्सुक आहे. ज्ञानेश्वरी समश्लोकी अशी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीच्या ओवीला हिंदी ओवी अशा ज्ञानेश्वरी आता तयार होत आहेत आणि त्या बाकीच्या सगळ्या भाषांमध्ये सुद्धा हळूहळू प्रस्फुटित होईल. आणि ही ज्ञानेश्वरी संपूर्ण जगामध्ये, कारण माऊलींचा हा ज्याला सार्थ अभिमान म्हणावा किंवा माऊलींनी ज्याप्रमाणे सांगितलं की हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जहाला. चर आणि अचर सगळ्यांमध्ये मीच आहे, मीच या विश्वामध्ये कोणलंय. प्रत्येकाशी माऊलींच्या अंतःकरणाचा स्पर्श आहे. हा संस्पर्श आपण प्रस्थापित करायचा आहे. आणि आपण तर सगळेजण मराठी मातृभाषा घेऊन जन्माला आलोय. आणि हा मराठी मधला गुरुजी म्हणतात आधुनिक वेद आहे. वेद आपण कधी शिकू कधी नाही. वेद हे निद्रिस्त भगवंत असताना त्यांच्या घोरण्यातून प्रस्फुटित झालेले तरंग आहे, साऊंड वेव्स, जे ऋषी मुनींनी कॅप्चर केले आपल्या प्रज्ञेतून आणि त्याला डिकोड केलं, जे की या सृष्टीचं संविधान आहे. पण ज्ञानेश्वरी आणि गीता हा जागृत वेद आहे, जागृत श्रुती म्हणतात. भगवंत जागे असताना त्यांच्या मुखातून हे निघालेलं आहे. अशा या ज्ञानेश्वरीच्या अंतिम चरणामध्ये केवळ तीर्थप्राशन आपण आता करतोय. खरं माऊलींच्या अद्भुत ओव्या आहे. आपण पाहिलं कशा पद्धतीने अर्जुनाने पहिला प्रश्न विचारला की त्यागस्य ऋषिकेश पृथक्के शूदन, त्याग आणि संन्यास, पुन्हा एकदा मला त्याचं पृथक्करण करून सांगा. सोडायचं काय? हा त्याग ही तृप्ती आहे. या तृप्तीपर्यंत जायचंय. आपोआप घडणारा हा त्याग आहे. मी काहीतरी सोडलं नाही, आता मला इतकं तृप्त वाटतंय की आता ते माझ्या हातून सहज सुटतंय. हा त्याग
गीतेला आणि ज्ञानेश्वरीला अभिप्रेत आहे. आणि म्हणून त्यागापासून भगवंतांनी सुरुवात केली, पण भगवंत सुखापर्यंत येऊन पोहोचले. आणि मुख्य म्हणजे त्याग, मग ज्ञान, मग कर्ता, मग कर्म, मग बुद्धी, धृती आणि सुख. हे 7ही गोष्टी. इतकंच काय, तर आहार, वस्त्र, पुस्तक, पेय सगळं काही जे काही आहे सात्विक, राजसिक, तामसिक या 3ही गुणांनी. साधं एखादं पेय किंवा आपण जर पाहिलं तर तूप हे सात्विक असतं. आपण म्हणतो सात्विक आहे, सत्वगुण आहे, जे म्हणजे शुद्ध तूप आहे, गाईचं तूप आहे किंवा शुद्ध जे असतं ते. दुसरं जे असतं, जे काही राजसिक पेय आपण जे काही घेतो त्याने रजोगुण वाढतो. आणि मग तामसिक पेय जे ही आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की दारू आहे किंवा बाकीचे आणखीन कोणते ड्रग्ज असतील, हे तामसिक आहे. तिन्ही म्हणजे आहारामध्ये सुद्धा, पेयामध्ये सुद्धा, पुस्तकं सुद्धा आपल्याला सात्विक, राजसिक, तामसिक मिळतील. रजोगुण मनोरंजन करणारी पुस्तकं मिळतील, ज्याच्यामध्ये रजोगुण वाढेल. तमोगुणी पुस्तकं मिळतील, ज्याच्यामध्ये आपला तमोगुण किंवा आपली ज्याला आपण म्हणू शकतो की प्रमाद वृत्ती वाढेल, असे सुद्धा साहित्य निर्माण होतं. आणि सात्विक वृत्ती वाढणारं साहित्य पण निर्माण होतं. त्यामुळे आता भगवंत अशा ठिकाणी नेतात. आपण मागच्या वेळी पाहिलं की सुख सुद्धा 3 प्रकारचे, जे पहिल्यांदा विषमिव वाटतं, पण परिणामे अमृतोपमम सांगितलेलं आहे. ते सात्विक आहे. पहिल्यांदा करायला कठीण वाटतं. अरे ज्ञानेश्वरी उघडावीशी थोडी वाटते पहिल्यांदा इतके सिरियल्स येत असतात, जे रजोगुणी आहे. हे पहा, वाईट काही नाही. इथे भगवंत आपल्याला सत्व, रज, तम कुठलंही याच्यामध्ये भगवंत चांगलं वाईट न सांगता आपल्यासाठी हे तिन्ही गुणांचं मिश्रण समोर ठेवतात. जणू की आपल्यासमोर एक आरसा ठेवतात आणि स्वतःलाच न्याहाळायला सांगतात की तुम्ही कोणत्या क्षणी कोणत्या गुणामध्ये स्थित आहे तुम्ही स्वतः ओळखा आणि तुमची वाटचाल तुम्ही कशी करायची हे तुम्ही स्वतः ठरवा. उन्नयन कशामुळे करायचं हे स्वतः ठरवा. यथेच्छसी तथा कुरु. शेवटी सुद्धा भगवंताने अर्जुनाला म्हटलं, तुला मी सगळं सांगितलं, पण शेवटी तुला स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून मग आपण इथे पाहिलं की जे यदग्रे चानुबंधेचे सुखम मोहनमात्मना निद्रालस्य प्रमादोत्थम तत् तामसमुदाहृतम. तामस सुख कोणतं आहे, राजस सुख कोणतं आहे, ज्ञानेश्वर महाराज तामस सुख म्हणतात. आणि अपेयाचे निपाने 806वी ओवी आहे. आता मधल्या काही ओव्या म्हणजे खरं सांगू मला आठवत नव्हतं आज मी कुठे थांबली होती, पण मी आता इथून सुरुवात केली आहे. माऊलींचं सगळं भूलभुलैया आहे. 9000 ओव्या. 22व्या वर्षाच्या आधी 16व्या वर्षी अमृतमय या ओव्या माऊलींच्या मुखातून प्रस्फुटित होतात. कशाला बाकीचे चमत्कार बघायचे, हा चमत्कार नाही का? कशाला त्यांनी भिंत चालवली का, रेड्याच्या मुखातून वेद वदवले का, किंवा ते कोणते हाच चमत्कार आहे. आणि त्याच्यानंतर 22व्या वर्षी ज्यावेळी सगळं जग डोक्यावर घ्यायला निघालं, ज्यावेळी आधी जो समाज संन्यासाची मुलं म्हणून अवहेलना करत होता, अपमान करत होता, क्षणोक्षणी अपमान करत होता, त्यांनी सगळ्यांनी आता डोक्यावर बसवलं. डोक्यावर त्यावेळी ज्यावेळी स्तुती व्हायची वेळ होती, ज्यावेळी आता सगळ्या लोक पायघड्या टाकायला तयार होते, त्यावेळी हळूच की निवृत्त होऊन 22व्या वर्षी संजीवन समाधी घेणं, आणि ते सुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडतं. हे एक अद्भुत नाही का? आणि या जन्मी नाही तर कोणत्या जन्मी वाचायचं हे? कशासाठी आपला जन्म आहे? काय प्राप्त करण्यासाठी आपला जन्म आहे? एवढ्यात सुद्धा आपला विचार जरी ज्ञानेश्वरीने आपल्या मनामध्ये प्रस्फुटित केला आणि माध्यम बनून म्हणजे कसं जगायचं हे जरी शिकवलं ना, तरी आनंदाचा प्रवाह, आनंदाचं सारं तीर्थ आपल्या अंतःकरणामधून आपोआप व्हायला लागेल. आणि म्हणून मग हे सुख जे आहे इथपर्यंत भगवंत आले. बघा, त्याग आणि सुख. त्यागापासून सुरुवात केली, सगळं सत्वरजतम कसं आहे सांगितलं, आणि मग सुखाकडे आली. सुख कोणतं तुम्हाला सुख वाटतं? प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहे. सुख प्रत्येकाला हवंय, पण प्रत्येकाला त्याच पद्धतीने तसंच सुख मिळेल असं नाही, हे भगवंत सुद्धा सांगतात. सृष्टी त्रिगुणात्मक आहे. सृष्टीला ओळखा, दुसऱ्याला ओळखा आणि स्वतःला ओळखा. आपण स्वतः दुसऱ्याच्या साच्यात बसू नका, दुसऱ्याला आपल्या साच्यात बसवायचा प्रयत्न करू नका. हे हा इतका सुंदर असा आपल्यासाठी जो म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो प्रवास किंवा आपल्यासाठी मार्ग प्रस्फुटित करते ज्ञानेश्वरी. आणि मग सुख ज्यावेळी तुम्हाला सात्विक वाटायला लागतं, सुख आहे, त्यावेळी आपोआप त्यागाची भूमिका किंवा आपोआप त्याग घडायला लागतो. आपोआप काही गोष्टी
सुटत जातात. आणि म्हणून भगवंत सुखापर्यंत येतात. पहिले सुखाला बघ ना, आणि मग तुला कोणतं सुख सुख वाटतंय, त्यावरून तुझा त्याग कोणता आहे हे समजेल, हे अर्जुनाला सांगतात. आणि मग अपेयाचे नि पाने, अखाद्याचे नि भोजने, स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख. अपेय पिण्याने, आता काही लोकांना तेही सुख वाटतं. अपेय पिऊन अगदी हे होऊन पडावं, आणि असं कशाला म्हणायचं? आता तर शिकले सवरले जाऊ द्या, पण आता मुली सुद्धा दारू पिणारे आहेत, प्रसंगी हे घेणारे आहेत, प्रसंगी ड्रिंक्स घेणारे आहेत. समाज कसा कुठे चाललाय, पण ते सुख कोणतं आहे हे तुम्ही ओळखून घ्या, हे भगवंत म्हणतात इथे. आणि म्हणून ते स्वतः कुठल्यावर ठसा उमटवत नाही, पण हे तुम्हालाच तुमची वृत्ती निहाळायला शिकवतात. आणि मग स्वैर स्त्री सन्निधाने, स्वैर स्त्रीच्या उपभोगाने जे सुख लाभतं, जे आलस्यावरी पोखिजे, 808वी ओवी आहे, निद्रे माझी जे देखिजे, जयाच्या आद्यंती भुलीजे आपुली वाट. ते आळसाने पोसलं जातं, त्याच्यातही सुख वाटतं, पडून राहण्यात सुख वाटतं, झोपेमध्ये अनुभवात येतं. तांदूळ सडवून मग त्याची दारू, माझे दीर जे ज्यांनी तिथे आसाम अरुणाचलच्या बॉर्डरवर एक तिथल्या चायबागांमध्ये जे लेबर काम करतात, कामकरी, त्यांच्या मुलांसाठी शाळा काढली. आणि तिथे त्या शाळेमध्ये तिथे ते जेव्हा पहिल्यांदा गेले 25-30 वर्षापूर्वी, त्यावेळी तिथे अख्खा गाव संध्याकाळी तांदूळाची दारू बनवून, तांदूळ सडवून त्याची दारू बनवून बायका मुलं सगळे जण ते पिऊन धुत्त व्हायचे. म्हणजे आता त्यांना त्याच्यामध्ये सुख वाटतं. आज तिथली परिस्थिती बदलली आहे त्यांनी इतकं काम करून. पण म्हणजे त्याच्यात सुद्धा सुख वाटणारे लोक आहे. पण हे सुख कोणतं आहे? आलस्यावरी पोखीजे, निद्रे माझी देखीजे, जयाच्या आद्यंती भुलीजे आपुली वाट. ज्यामुळे आपली वाटच विसरून जातो मनुष्य. कुठे जायचंय, कशासाठी आलो, काय करायचंय, हे सगळं, या सगळ्या विचारांवर पडदा पाडणारं, हे विचार जे आहे, सद्विचार जे आहे ते झाकून टाकणारं असं जे सुख आहे, ते भगवंत म्हणतात निद्रा आलस्य प्रमादोत्तम. निद्रा, आलस्य आणि प्रमाद, प्रमाद म्हणजे चुकी, आणि अज्ञान, त्याला आवरण आणि विक्षेप असे दोन हे आहेत. आवरण म्हणजे आपल्या ज्ञानावर आवरण, आणि विक्षेप म्हणजे जे चुकीचं आहे तेच बरोबर वाटणे. ह्या दोन गोष्टी म्हणजे प्रमादाला कारणीभूत आहे. प्रमाद म्हणजे चुका. तर ह्या चुकांनीच पोचलं जातं ते जे आहे ते सुख, तामस सुख आहे. आता भगवंत येतात पुढच्या याच्याकडे. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. या पृथ्वीवर, पृथिव्यां वा दिवि देवेषु, दिवी म्हणजे स्वर्गात, डिव्हाइन ज्याला आपण म्हणतो, वा देवेषु के देवतांमध्ये सुद्धा सत्वम असा कुठलाही, सत्व म्हणजे कुठलाही असा प्राणी नाही, न असती यात प्रकृतिजैहि एभी त्रिभी गुणैहि मुक्तम स्यात्. तो या प्रकृतीच्या 3 गुणांनी मुक्त आहे. आणि याचं आपण सरळ उदाहरण जे दिलेलं आहे सायन्सच्या दृष्टीने रंगनाथानंदांनी, ते म्हणजे ॲटम. आणि ॲटमला ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात, आणि ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉन्स रजोगुणी आहे, ज्याच्यामुळे क्रियाशीलता आहे, चांचल्य आहे, ज्याच्यामुळे जी क्रिया होते ती त्याच्यामुळे होते. पण त्याचबरोबर न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स, हे म्हणजे प्रोटॉन्स म्हणजे सत्वगुण आहे, न्यूट्रॉन म्हणजे तमोगुण आहे. हे तिन्ही गुण प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक ॲटम मध्ये आहे. भगवंत म्हणतात एकही त्याच्यापासून मुक्त नाही. त्रिगुणात्मक अशी सृष्टी आहे. तिने ओळखायचं हे तिन्ही गोष्टी, आणि मग स्वतःची कृती निहाळत भगवंत म्हणतात अशा तिन्ही गुणांच्या परम्युटेशन्स कॉम्बिनेशनमुळे, आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम. भगवंत म्हणतात हे चातुर्वर्ण मी रचले सुद्धा, आणि मी त्याचा कर्ता असून सुद्धा मी अकर्ता आहे, कारण ते आपोआप निर्माण होतात या गुणांच्या आणि कर्माच्या परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स मधून. आता भगवंत पुन्हा एकदा समापन करताना तीच गोष्ट पुन्हा सांगतात, कारण हा अध्याय जो आहे आपण पाहिला हा सार आहे भगवद्गीतेचा.
भगवंत म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. 4 प्रकारचे वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि आपली जी ही संस्कृती 16 खंब्यांवर उभी असलेली संस्कृती, याच्यामध्ये 4 ज्याला आपण म्हणतो पुरुषार्थ म्हटलेत, 4 वर्ण आहे, 4 आश्रम आहेत आणि 4 साधन मार्ग. आता मी थोडंसं तिथे टच करते, मला माहिती नाही आता काय 4 जे पहिले पुरुषार्थ आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 आश्रम जे आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, मग तिसरा आहे वानप्रस्थाश्रम आणि चौथा आहे संन्यासाश्रम. 4 वर्ण जे आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि 4 साधन मार्ग आहेत ते म्हणजे ज्याला कर्म, योग, भक्ती आणि ज्ञान. ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग. आपण त्याच्या सगळ्या विस्तारात जाणार नाही, पण मूलतः जे चतुर्वर्णी आहे ज्याच्यामुळे खूप ठिकाणी वाद निर्माण होतो किंवा किंबहुना खूपदा उच्च नीचता मानली जाते. भगवंत कुठेही उच्च नीचता नाही सांगत. भगवंत म्हणतात गुणकर्म विभागशः, गुण आणि कर्म याच्या दोघांच्या, आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. गुणसूत्र म्हणजे जीन्स मधनं पण येतं. एखादा डॉक्टरचा मुलगा, त्याला आपोआप त्याच्यामध्ये गुणसूत्र ते येतात. एखादा संगीत सुंदर म्हणणारा असतो, गाणं म्हणणारा, आपोआप त्यांच्या मुलांमध्ये ती कला येते. ते गुण जे आहे ते गुणसूत्र ज्याला आपण म्हणतो जीन्स, आणि दुसरं आहे गुण, सत्व, रज, तम. आता ह्या गोष्टी ज्या आहेत गुणकर्म, ह्या केवळ हेरिडिटी म्हणून पण नाहीये किंवा जातीनी पण नाहीये. भगवाननी कुठेही जातीचा उल्लेख केलेला नाहीये. फक्त हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट या 2 गोष्टी आहे. एक म्हणजे अनुवंशिकता आणि दुसरं म्हणजे वातावरण. जिथे तो व्यक्ती असेल त्या व्यक्तीवर त्या वातावरणाचा आपोआप प्रभाव पडतो. ज्याप्रमाणे एखाद्या नेत्याकडे सकाळपासून येणारे जाणारे लोक असतील, मिनिस्टरकडे असेल, त्यांच्या मुलांवर तो प्रभाव आपोआप असतो. एखाद्या वैश्याकडे पहिले व्यापार असतो, ते पहिले नफा, तोटा, इंटरेस्ट हेच घरी बोलत असतात, त्या मुलांवर तो परिणाम आपोआप होतो. एखादा खेळाडू असतो, तो सकाळी उठून खेळायला जातो, व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, धावतो, त्याच्या मुलांवर तो परिणाम आपोआप होतो. हे जे परिणाम वातावरणाचे होतात, एक अनुवंशिकता आणि दुसरं वातावरण, हेरिडिटी आणि ज्याला आपण म्हणू शकतो की वायुमंडल किंवा एन्व्हायरमेंट, या दोन्हीच्या परिणामांमुळे होतात. आता ह्या 4 ज्या शक्ती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, ज्याला आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणजे क्षुद्र म्हणून मग लोकांनी त्याचं हे केलं. भगवंत इथे ते क्षुद्र नाहीये, शूद्र आहे. आणि स्वामीजींनी फार सुंदर उदाहरण करून दिलं. एक आहे ज्ञानशक्ती, दुसरी आहे शौर्य शक्ती, तिसरी आहे वित्त शक्ती आणि चौथी आहे श्रमशक्ती. ज्ञानशक्ती, आता कुठेही तुम्ही जा, एखादी फॅक्टरी जरी तुम्ही तयार केली तरी R&D करावं लागतं. त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. कुठेतरी बुद्धीचं काम तिथे लागतं. ज्ञानशक्ती. शौर्य शक्ती, आज आपण जिथे ज्या देशामध्ये सुरक्षित राहावं म्हणून सेना असावी लागते सीमेवर, त्यावेळी आपण आज इथे गीता वाचू शकतो, ज्ञानेश्वरी वाचू शकतो. ही शौर्य शक्ती, बाहुबल, हे म्हणजे क्षत्रिय आहे. ही मॅनेजमेंट टीम लागते. बाकीच्या तिन्ही कडून कसं काम करून घ्यायचंय हे करणारी ही मॅनेजमेंटची टीम आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे पहा, रोम मध्ये सुद्धा, म्हणून असं म्हटलं ना की ग्रीस संस्कृती ही अतिशय उच्च संस्कृती होती. त्याच्यामध्ये दर्शनशास्त्र किंवा फिलॉसॉफी त्यांची फार चांगली होती, त्याचे अध्ययन खूप चांगलं होतं. पण त्यांच्याकडे सेना नव्हती. आणि मग रोमच्या सगळ्या गुंडांनी तिथे जाऊन आक्रमण करून ती संस्कृती तहस-नहस करून टाकली, कितीतरी नष्ट करून टाकलं. आपल्या देशावर सुद्धा आपण पाहिलं किती आक्रमण झाले, किती मंदिरं पाडली गेली. त्यामुळे शौर्य शक्ती पण तितकीच आवश्यक आहे. त्याचबरोबर कुठल्याही याच्या विकासासाठी वित्तशक्ती, फायनान्स आवश्यक आहे, ती पण आवश्यक आहे. आज त्याच्या अभावामध्ये कुठेही विकास होणार नाही.
उन्नयन होणार नाही. आणि चौथी श्रमशक्ती. अरे तुम्ही सगळं केलं, फॅक्टरी झाली, R&D झालं, तिथे कोणतं प्रॉडक्ट आहे त्याचा पूर्ण रिसर्च झाला, नवनवीन प्रॉडक्ट्स तुमच्याकडे आहे, बिल्डिंग उभी राहिली, तुमच्याकडे सगळे इक्विपमेंट्स आले, सगळं काही आलं, पण तुमच्याकडे कामकरी वर्गच नसला तर काय होईल? अरे आपण सगळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकतो, पण त्यानंतर पोलवर चढणारा तर आपल्याला लागतोच ना. आणि मग चंद्रपूरच्या 50 डिग्री सेंटीग्रेड तेवढ्या गरम अशा झालेल्या त्या पोलवर चढणारे आपले लाईनमन वगैरे आपण पाहिल्यानंतर आपल्याला ती श्रमशक्ती किती आवश्यक आहे हे समजत नाही का? आज ह्या चारही शक्ती काम करणार नाही तर सृष्टीचं काम होईल का? आणि म्हणून भगवंत जेव्हा म्हणतात तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम, त्याचा मी कर्ता पण आहे, पण मी त्याचा मी करताही नाही, कारण सृष्टीला त्या आवश्यक आहे, त्या आपोआप होतीलच. या सृष्टीच्या कुठल्याही देशामध्ये गेलं तरी तुम्हाला या चार शक्ती काम करताना दिसतील. आणि त्या शक्तींमध्ये कुठेही बाकीच्या ठिकाणी जर हा भेदभाव नसेल, तुम्ही जर उच्च नीचता, आता ही श्रमशक्ती जी आहे ना, फक्त ही तंत्रोपजीवी जे आहे, असे लोक सगळे या श्रमशक्तीमध्ये येतात. पूर्ण कोरोनामध्ये कितीतरी नर्सेसनी कितीतरी काम केलं. आपण पाहिलं या सगळी श्रमशक्ती कोणत्या वेळी आवश्यक आहे या देशामध्ये किंवा बाकीच्या सुद्धा सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्या पद्धतीने आपण या सगळीकडे बघायला पाहिजे. अशा दृष्टीने पुन्हा एकदा हा जो विषय आहे मी पुन्हा इथे मांडला. आणि हे चार ज्या गोष्टी आहेत ब्राह्मण, अरे माझ्या घरीची गोष्ट सांगते. आता माहिती नाही माऊली कुठे नेतील, पण माझ्या घरी, आमच्या घरी वर्णेकरांकडे जी दृष्टी दिली, केवळ त्याचं एक झलक, कारण मी अशी नव्हते. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माहीत आहे हे. पण वातावरणाचा परिणाम कसा होतो, मी जे आता म्हटलं की हेरिडिटी आणि एन्व्हायर्नमेंट, तुम्ही रेझिस्ट केलं तरी ते वातावरण तुम्हाला कसं आपल्याकडे आकर्षित करतं याचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि आमच्या आई सांगताना म्हणायच्या की माझे 3 मुलं हे 3 वर्णाचे. मोठा मुलगा कॉम्प्युटर सायन्समध्ये PhD झाला, तर त्या म्हणायचे की तो ब्राह्मण वर्णाचा आहे. दुसरा मुलगा जो हे समाजकार्य करतो आहे, तो म्हणजे क्षत्रिय आहे. तिसरा मुलगा जो बिझनेस करतो आहे कन्स्ट्रक्शनचा, तो वैश्य आहे. म्हणजे हा दृष्टिकोन कोणीही कमी नाही, कोणी जास्त नाही, हा आईंनी मला दिला, की तिन्ही एका घरामध्ये राहू शकतात. किंबहुना मी जेव्हा गीतेवर वाचलं तेव्हा एका जे ब्रह्मांडी ते पिंडी, आणि त्यामुळे ब्रह्मांडात हे 4 जर आहेत, तर तसेच आपल्याला आवश्यक असतात. आपण पिंडामध्ये सुद्धा हे चारही वर्ण पोचतो. आपल्या बुद्धीला ब्राह्मण किंवा आपल्या बुद्धीला ज्ञानशक्तीची आवश्यकता असते. ज्ञानाग्नी ज्याला म्हटलंय. त्याचबरोबर आपण आपल्या शरीरासाठी काही ना काहीतरी हे करतो, त्यामुळे शौर्य शक्ती आवश्यक असते. घरामध्ये रक्षण करण्यासाठी आवश्यक असते. घरामध्ये फायनान्स आवश्यक असतो. म्हणजे आपण पैसे कमवून आणतो त्यावेळी आपण वैश्य असतो. आणि घरामध्ये जर कोणी आजारी असेल, त्याची सेवा जेव्हा आपल्याला करावी लागते, त्यावेळी आपण चौथ्या वर्णाचे असतो. त्यामुळे हे चारही वर्ण आपल्या पिंडामध्ये सुद्धा असतात. प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका घेऊन आपण तो पिंड आपला जो आहे तो तशा पद्धतीने करतो. त्यामुळे हे चारही वर्ण जे आहेत ते त्याच्यामध्ये कुठे उच्च नीचता नाही, ते आवश्यक आहे. ही एक मला एकदा अशा पद्धतीने सांगत असताना एकीने म्हटलं की आम्ही कुठे कमवतो, पण आम्ही तर गृहिणी आहे. आम्ही फायनान्सचा आमचा कुठे, ठीक आहे आम्ही कुणाची सेवा करत असू किंवा आम्ही बाकी ज्ञानशक्तीसाठी आज काही गीता हे वाचत असू किंवा बाकी सुद्धा आपल्या एक्सरसाइज वगैरे करून आपली शौर्यशक्ती वाढवत असू, पण आम्ही कमवत नाही. मी त्यांना म्हटलं कमवणं हा नाहीये. फायनान्स म्हणजे मॅनेजमेंट आहे, फायनान्शियल. तुमच्या घरामध्ये महिन्याकाठी जेवढे पैसे येतात त्याला तुम्ही मॅनेज तर करता ना, कुठे ना कुठेतरी तुम्ही पैशाचा व्यवहार करता ना. असा हा प्रत्येकाचा आहे. भगवंत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे जे एक सांगतात, तेची चारी वर्ण पुसती जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचा गाते. ते म्हणतात त्याच्यात मुख्य ब्राह्मण याच्यासाठी आहे की तो मस्तकातून होतो. पण गंमत अशी आहे की तो असं म्हटलं जातं की मस्तकातून भगवंताच्या निर्माण झाला तो ब्राह्मण आहे. बाहूमधून जो निर्माण झाला तो क्षत्रिय आहे. पोटातून जो निर्माण झाला तो वैश्य आहे. आणि जो पायातून निर्माण झाला तो शूद्र आहे. पण या पायाशिवाय या मस्तकाचं काम होत नाही. आज माझ्याच पायाचं ऑपरेशन करायची वेळ आली होती, तर तेव्हा कळतं आपल्याला की पाय किती आवश्यक आहे.
म्हणजे शेवटी ह्या सगळ्या सृष्टीमध्ये प्रत्येक घटक आवश्यक आहे. म्हणून असं म्हटलं जातं ना, की विठ्ठलाच्या पायावर आधी मस्तक ठेवावं लागतं. त्याच्या तिथे तुम्हाला आधी नमावं लागतं. हा जो श्रमजीवी जो वर्ण आहे, ज्याच्यामुळे सृष्टी खऱ्या अर्थाने चालते. चालते. ज्याच्यामुळे पाय आहेत. ती चालते. तिचा आदर करायला आपली संस्कृती शिकवते. ज्यावेळी विठ्ठलाच्या पायावर डोकं नमवावं लागतं त्यावेळी. अहंकार तिथे नमवायचा आहे, कारण चालवणारा कोण आहे? पाय काय करतायत? पायाची काय आवश्यकता आहे? तो हा वर्ण आहे, जो चालवतोय सृष्टीला. हा श्रमजीवी वर्ण आहे. म्हणून इथे उच्च नीचता नाही. येर क्षत्रिय वैश्य दोन्ही ते ब्राह्मणाच्याच मानी जे मानी, परी ते वैदिक विधानी योग्य म्हणजे. असं आता वेदांच्या बद्दल असं म्हटलं जातं की 3 वर्णांनाच फक्त वेद शिकण्याचा अधिकार आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं म्हणून, नंतर एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की म्हणून भगवंतांनी गीता सांगितली, जी 4ही वर्णांसाठी अभिप्रेत आहे, किंवा 4ही वर्ण ही गीता शिकू शकतात आणि जागृत श्रुती आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ती वृत्तीची चौथा तो शूद्र जनजया, जो वेदी लागू नाही तया, तरी तिन्ही वृत्ती वर्णवया आधीन तयाची. तो हा चौथा जो आहे तो इतर वर्णांवर विसंबून आहे. पण जैसा फुलाचे नि सांगाते, तांतु तुरंबी जे श्रीमंते, तैसे द्विज संगे शूद्राते स्वीकारी श्रुती. ते म्हणतात श्रुती माऊली किंवा वेद माता ही त्यांना पण स्वीकारते. ज्याप्रमाणे फुलाच्या संगानी तंतू जो असतो तो पण सुगंध प्राप्त करतो, त्याचप्रमाणे हा चौथा वर्ण, कारण की तो सेवेमध्ये रमलेला आहे. त्याला रोजच्या त्याचं जे हे आहे ना, उपजीविकेवर त्याचं पोट आहे, रोजचं त्याचं हातावर पोट आहे. हातावर पोट असलेला हा इतका मोठा समाज, याला आपल्या ज्ञानाच्या मार्गावर जायला वेळ नाही. किंबहुना आपण आज पाहतो की बाल श्रमिक नको, पण त्यांना शाळेमध्ये बोलवण्यासाठी तिथे खिचडी द्यावी लागते, तेव्हा त्यांचे आई वडील त्यांना शाळेमध्ये पाठवतात. आज मराठी शाळांची अवस्था आहे. नागपुरामध्ये आम्ही गीता जयंतीच्या उत्सवासाठी गेलो तेव्हा पाहिलं की तिथे खिचडी मिळते, म्हणून शाळेमध्ये आई वडील मुलांना पाठवतात की चला बाबा तुझ्या एका वेळचं पोट तिथे भरलं जाईल. त्यामुळे त्यांना ज्ञानशक्तीची आराधना करायला वेळ नाही. जरी किती सरमिसळ केली, कितीही केली, तरी ही वास्तविकता आहे. म्हणून ते म्हणतात की ते ह्यांच्या सोबत राहून राहून ते प्राप्त करतील. जसं फुलाच्या संगाने त्या तंतूला सुद्धा सुगंध मिळतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग तिन्ही वर्णांचं जे लक्षण आहे ते भगवंत प्रकट करतात. ते 3 श्लोक मी एकदम घेते आता, कारण की आपल्याला वेळ, मला वाटतं तुमचा हा वेळ मी खूप जास्त घेतला म्हणून. तर तिन्ही याचं आपण एकदम पाहू. 1 मिनिट हा. शमोदमस्तपःशौचं क्षान्तिराजवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजम् शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं कृषिगौरक्षवाणिज्यं वैश्य कर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. सगळ्यांचे कोणते कोणते स्वभावजम, ज्याप्रमाणे गुण आणि कर्म आहे, ज्याप्रमाणे त्यांचा स्वभाव बनलेला आहे, त्यांच्यामध्ये या गुणांचं मिश्रण आहे, त्याप्रमाणे हे त्यांचे स्वाभाविक कर्म आहे. आणि आपण नंतर पाहणार आहोत पुन्हा भगवंत स्वाभाविक कर्म कोणतं म्हणून हे सांगतील. आणि शम म्हणजे मनाचं शमन करणं, शांती, दम म्हणजे इंद्रियांचं दम, तप म्हणजे ज्याला तपस्वधर्मम वर्तित्वम असं म्हटलेलं आहे, किंवा तपपूत जीवन करणे, ज्ञान प्राप्त करून, शौचम अंतर्बाह्य, शुचिता अशी किंवा पावित्र्य. आणि म्हणून हे आता एक लक्षात घ्या, हे गुणांप्रमाणे हे जे जे काही वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे तो ब्राह्मण किंवा ज्ञानमार्गी किंवा ज्ञानशक्ती मध्ये असलेला समजला जाईल. याच्यामध्ये कुठेही जातीचा हे नाहीये. किंबहुना गुरुदेव तर म्हणतात की ब्राह्मण जर ह्या सगळ्या गुणांनी युक्त नसेल तर त्याला ब्राह्मण म्हणायची आवश्यकता नाहीये. केवळ तो जातीने जन्माला आला आणि हे सगळे गुण सोडून दिले तर तो ब्राह्मण नाही, त्याने दुसरीकडे कुठेतरी फिट व्हावं.
त्यांनी दुसरीकडे कुठेतरी फिट व्हावं, तो जिथे आहे तिथे. पण तो म्हणून शांती, ज्याच्या अंतःकरणामध्ये शांती किंवा क्षमा आहे, आर्जव, सरलता आहे, आत-बाहेर वृत्ती नाहीये, असा आहे. ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम, ज्ञान आणि विज्ञान दोन्हीमध्ये त्याचं आस्तिक्य आहे. किंबहुना त्याच्यासाठीच तिथेच त्याला रमावंसं वाटतं. ब्रह्मकर्म स्वभावजम, हे ब्राह्मणाचे कर्म आहे. माऊलींच्या ओव्या पाहू आपण. पण शौर्यं तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम, आता इथे शौर्य आहे, साहस, तेज म्हणजे अत्यांतिक ऊर्जा, ऊर्जा ज्याच्यामध्ये आहे, बाहुबल आहे, धृती, धैर्य, दृढ इच्छाशक्ती आहे. असं म्हणतात धृत्यान, म्हणजे जी धृती या दोन्ही गोष्टीमध्ये एक पेशन्स आणि करेज. धृती म्हणजे केवळ धारण करण्याची शक्ती किंवा धैर्य ज्याला आपण म्हणतो, करेज नाहीये, तर पेशन्स पण पाहिजे. केव्हा करायचं केव्हा नाही, केव्हा मागे हटायचं केव्हा नाही. अर्जुनानी किंवा कृष्णाने अर्जुनाला कुठे कुठे मागे यायला सांगितलंय. स्वतः कृष्ण सुद्धा युद्ध सोडून एका ठिकाणी पळून गेलेला आहे. कुठे थांबायचं कुठे नाही थांबायचं. म्हणून आपल्या इतिहासामध्ये सुद्धा जिथे खूप, ज्याला आपण म्हणू शकतो की अगदी विचार न करता निर्णय घेतले गेले, तिथे पराभव होतो. जिथे पृथ्वीराज चव्हाणाच्या याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की तिथे खूप जास्त औदार्य, आणि मोहम्मद घोरीला 9-10 वेळा क्षमा केल्यानंतर शेवटी एकदा जेव्हा पृथ्वीराज चव्हाण पकडले गेले, तेव्हा त्यांनी क्षमा नाही केली आहे. त्यांनी त्याचे दोन्ही डोळे फोडलेले, हाल करून मारलेला आहे. त्यामुळे हे पेशन्स, कुठे थांबायचं. स्वामीजींनी उदाहरण दिलं होतं तेव्हा मंगल पांडेचं दिलं होतं की त्यावेळी सगळा उठाव 1857चा अगदी ठरला होता इंग्रजांच्या विरुद्ध, आणि त्यावेळी आपल्याला त्या उठावामध्ये यश मिळेल अशी व्यवस्था होती. पण इंग्रजांनी चाल खेळली आणि इंग्रजांनी ते काडतुसं जे बनवले ते गाईच्या आणि डुकराच्या ह्यानी बनवले, आणि त्यांनी जो एक विद्रोह निर्माण झाला, आणि अचानक मंगल पांडेने वगैरे आधी आक्रमण केलं, ठरल्याच्या आधी, आणि मग सगळा तो पूर्ण हे इतिहासामध्ये सगळ्या माहिती आहे की कशा पद्धतीने पराभव झाला. असं कुठे थांबायचं कुठे, हा जो हे धैर्य, हे पेशन्स, हे करेज, हे शिवाजी महाराजांमध्ये होतं. शिवाजी महाराजांनी ज्यावेळी अफझल खान आला, इतकी मोठी हजारोंची फौज घेऊन एक 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 मंदिर तोडत निघाला की जेणेकरून हा जो जंगलातला चुहा आहे हा बाहेर येईल आणि मी याच्यावर आक्रमण करीन, ह्याला प्रव्होक करण्याचं काम मी करीन, हा बाहेर आला पाहिजे त्याच्या तिथून, म्हणून प्रव्होक करत निघाला. आणि शेवटी सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की शांत का शिवाजी महाराज, आक्रमण का करत नाहीयेत. पण हे करेज किंवा हे पेशन्स कसं होतं, शेवटची बातमी आली ज्यावेळी तुळजाभवानीचं मंदिर तोडलं, जी महाराजांची भवानी जिने तलवार दिली होती, त्यावेळी फक्त महाराजांनी मुठी आवळल्या आणि म्हटलं की आता खान वाचत नाही, आणि आत चालले गेले. पण त्यानंतर सुद्धा पेशन्स ठेवून खानाला कशा पद्धतीने प्रतापगडावर बोलवलं आणि त्यानंतर त्याचा खात्मा केला. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती. ह्या दोन्ही गोष्टी हे क्षत्रिय गुण आहेत की, म्हणून इथे म्हटलं शौर्यम तेजो धृतीर दाक्षम, दक्षता, अलर्टनेस हा गुण आहे. युद्धे चाप्य पलायनम, म्हणजे युद्ध जे आहे, युद्धामध्ये पळून न जाणे, अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. दानम, दान देणे, आणि ईश्वर भाव सांगितलाय की मी स्वामी, स्वामित्व ही भावना त्यांच्यामध्ये असते की मी याचा स्वामी आहे सगळ्यांचा, आहे कर्म स्वभावजम. मग कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म, कृषी गौरक्ष आणि वाणिज्य, वाणिज्य ज्याला आपण म्हणतो व्यापार, आणि कृषी सगळ्यांना माहित आहे, आणि गौरक्षा वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म, म्हणजे याची सगळ्यांची सेवा करणे, किंवा तंत्रोपजीवी कलोपजीवी जे लोक आहेत ते या सगळ्यांची सेवा करतात, मनोरंजन करतात, ते सगळेजण शूद्रस्यापी स्वभावजम. ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करतात की आता शम दम सगळीकडे ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या व्याख्या दिल्या, आपण पर्यंत जाऊ शकत नाही. किंबहुना तो विषय न मांडता मला तिथे जाताही येत नव्हतं कदाचित, म्हणजे मला ते जमलं नाही. शम सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. सगळ्या इंद्रियांच्या वृत्तींवर शमन त्याचं करून किंवा त्यांना शांत करून त्या आपल्या हातात घेऊन मगच ही बुद्धी ज्याच्या आत्म्याशी मिळण्यासाठी
एकाकार होते, जशी प्रिय किंवा प्रियकराला प्रेयसी भेटते, त्याप्रमाणे या बुद्धीचं आणि आत्म्याचं मिलन होतं. ज्यांच्यामध्ये ही वृत्ती असते ते म्हणजे ब्राह्मण किंवा ते शमन. ज्ञानेश्वर महाराजांचे वेगवेगळे आहेत. दम म्हणजे काय? जो बाह्येंद्रियाचे धोंडे पिटून विधी चे दंडे नेदी अधर्माकडे काहीच जाऊ. अधर्माच्या वाटेवर कधी जाऊ देत नाही. दमन आपल्या इंद्रियांना. जो अधर्म करत नाही, जो भ्रष्टाचार करत नाही, जो अपेयपान करत नाही. हे बघा, ज्यावेळी आपल्याला नैतिकता माहित असते त्यावेळी आपल्या विकारांमधून एक वृत्ती उठते आणि ती आपल्याला अनैतिक मार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त करते, किंबहुना नैतिकतेला विरोध करते. हिचं दमन करणे, हिला थांबवणे, हे दमन म्हणजे ब्राह्मणांचं आहे. त्यांच्या मनामध्ये येत नाही का? आता हे ब्राह्मण म्हणजे पुन्हा जातीने नका समजू. आता जे समोर जे आपल्याला ब्राह्मण म्हणून जे आडनावानी आहेत ते पण नका समजू. कारण की आपल्याला तिथे ह्या वृत्ती दिसणार नाही, ज्याच्यामध्ये नाही. मन भाव शुद्धी भरले, अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सभाय जियाले साजिरे जे का. ज्याचं मन शुद्धी भावांनी भरलंय, शरीर सत्कर्मामध्ये अंग क्रिया अलंकारिले, सत्कर्मांनी शरीर अलंकारलाय, असं जो आहे ऐसे सबाह्य जियाले, असं सबाह्य अंतःकरण ज्याचं आहे, तो म्हणजे ज्याला शौच आणि क्षमा म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आर्जव, आर्जव म्हणजे सरलता. आणि वाकडेनी वोघेसी, गंगा वाहे उजूची जैसी, कापुटी वळला उसी गोडी जैसी. ते म्हणतात, गंगेचा ओघ जरी वाकडा दिसला तरी तिचं पाणी तेच आहे, त्याच्यामध्ये गुणधर्म तेच आहे, शेवटी ती सागराला जाऊनच मिळते. किंवा ऊस वाकडा दिसला तरी त्यातली गोडी जशी तीच असते. त्याचप्रमाणे अंतःकरण ज्याचं अत्यंत सरळ आहे, रुजू आहे, ज्याला म्हणून म्हणतात ना रुजुता. अर्जुन या शब्दामध्ये ती रुजुता आहे, जे अंतःकरण आत बाहेर वेगळं नाही. आणि म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं ज्याचं आर्जवपूर्वक अंतःकरण आहे. किंवा आणि पाणीये प्रयत्ने माळी, अखंड जचे झाडामुळी, परी ते आघवेची फळी जाणे जेवी. ज्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक माळी मुळाकडे पाणी घालतो, पण ते पाणी आपोआप वृक्षाच्या मुळाला घातलेलं सगळीकडे शाखांमध्ये, पानांमध्ये, फळापर्यंत पसरतं. त्याचप्रमाणे जो सगळं काही ज्याचं जीवन आहे ते केवळ ज्ञानासाठी तिथे मुळामध्ये तो पोषण करतो. म्हणजे बुद्धीचं पोषण करतो. आणि त्या बुद्धीतून मग बाकी, हे बघा, शेवटी पोषण कुठून होतं आपल्या शरीराचं? आपल्या शरीराचं चलनवलन कुठून होतं? शेवटी मेंदूतून होतं, बुद्धीतून होतं. त्यामुळे ही बुद्धी महत्वाची मानून जो तिथून पोषण करतो, जिथून सगळ्या शरीराचं पोषण होतं, तो म्हणजे ज्ञान स्वरूप किंवा ते ज्ञान. हे ब्राह्मणांचं लक्षण आहे. आता वेगवेगळ्या याचं सगळं विज्ञान सुद्धा सांगितलंय. तरी सत्वशुद्धीचे वेळे, शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे, निष्टंक बुद्धी. की सत्वशुद्धी म्हणजे चित्तशुद्धी पूर्ण झाल्यानंतर मनन किंवा ध्यान करून शास्त्राच्या मध्ये ज्याचं मन रमतं, तो म्हणजे. आणि विज्ञान, आता थिअरी पहिल्यांदा सांगितली, ब्रह्मकर्म जे ज्ञान, आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे विज्ञान. दोन्हीमध्ये ज्याचं मन रमलेलं असतं, केवळ थिअरीत नाही रमत, ते जीवनामध्ये कसं अंगीकारायचं ते पाहतो. असा तो ब्राह्मणाचे वेगवेगळे गुण, मग क्षत्रियाचे वेगवेगळे गुण ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितले. तरी भानू हा तेजे, नापक्षी जे विरजे, का सिंह न पाहिजे जावळिया. आता भानू, भानू म्हणजे सूर्य. सूर्य प्रकाशवतो, सूर्य प्रकाश देतो पूर्ण विश्वाला. पण सूर्याला प्रकाश द्यायला विश्वाला कोणाचं सहाय्य लागत नाही. नापक्षी जेवी विरजे, का सिंह न पाहिजे जावळिया. किंवा सिंहाला पराक्रम करायला कुठला सहाय्यक लागत नाही. त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये शौर्य आहे, त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये तेज आहे, असा जो आहे तो म्हणजे क्षत्रिय. आणि सूर्याचे निप्रतापे, कोडीही नक्षत्र हारपे, ना तो तरी न लोपे, सचंद्री तीही. 858वी ओवी आहे. किंवा सूर्य ज्यावेळी प्रकाशित होतो त्यावेळी सगळे नक्षत्र लोप होतात, त्याप्रमाणे ह्याच्या तेजामध्ये बाकीच्या सगळ्यांच्या तेजाचा लोप होतो, किंबहुना बाकी सगळे फिक्के दिसतात.
असं क्षत्रियाचं तेज असतं. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या यांनी वर्णन केलेलं आहे. दक्षपण कसं आहे, झुंज कशी घेतो तो, दान त्याचं कसं आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं, आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का. सूर्यफुलाचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतात. ज्याप्रमाणे सूर्यफूल, सूर्य जिकडे आहे तिकडेच फुलतं, किंबहुना तिकडेच त्याचं तोंड असतं. पश्चिमेकडे जो तेव्हा मावळतो त्यावेळी ती फुलं आपोआप पश्चिमेकडे जातात, वळतात. त्याचप्रमाणे हा जो क्षत्रिय आहे, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का. त्याप्रमाणे शत्रू समोर आला की हा पाठ दाखवतच नाही. त्या शत्रूला कधीही पाठ दाखवत नाही. युद्धे चाप्य पलायनम म्हटले ना, तर त्यामुळे तो कधी पाठ दाखवत नाही. असा जो आहे तो क्षत्रिय आहे. वेगवेगळ्या उदाहरणांनी, वेगवेगळ्या उपमांनी, वेगवेगळ्या अलंकारांनी ज्ञानेश्वर महाराज त्यांचे गुण आपल्या समोर मांडतात. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम, भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू, घेऊन लाभू अपारू मिळवणे जे. भूमी बीज नांगर हे भांडवल घेऊन तो लाभ मिळवतो. आता वैश्यांना लाभ मिळवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे इथे ज्ञानेश्वर महाराज सरळ सांगतात इथे की किंबहुना कृषी जिणे गोधने राखोनी वर्तणे, का समर्गीची विकणे महर्गी वस्तू. म्हणजे शेतीवाडी करायची, कृषी करायची, गोधन राखायचं आणि स्वस्त माल समर्गीचा मिळवायचा, एका ठिकाणून आणायचा, व्यापार करायचा, दुसरीकडे महर्गी म्हणजे तो अधिक मोलानी विकायचा, नफा कमवायचा आहे. नफा कमवायचा आहे. आता ज्याप्रमाणे आपण सुद्धा, मी म्हटलं ना की आपली वैश्य भूमिका असते की आपण ज्यावेळी आपल्या कुटुंबासाठी कमवतो, ते कमवणं सुद्धा आवश्यक आहे, गीता आणि ज्ञानेश्वरी सांगते. आणि त्याच्यावर नफा सुद्धा मिळवणं हे पण स्वाभाविक आहे. असे हे तिन्ही वर्ण सांगितले. आणि चौथा वर्ण जो आहे वैश्य आणि क्षत्रिय ब्राह्मण, हे द्विजन्मे तिन्ही वर्ण, यांचे शुश्रूषण शूद्र कर्मे, म्हणजे यांची सेवा किंवा बाकीची ही पण आवश्यकच आहे ना. अरे, तुमच्या समोरचे रस्ते झाडले नाही गेले, तुमच्या इथे घाण पडलेली आहे, मेलेली गुरं पडलेली आहे, तर तुम्ही कार्य करू शकता का ज्ञान मिळवण्याचं? त्यामुळे त्यांना सुद्धा तोच आदर मिळायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे चारी वर्ण सगळेजण आपल्या कर्माचं आचरण करून मग ती परमसिद्धी प्राप्त करू शकतात. हे गीता म्हणते, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः, स्वकर्म निरत सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. खूप मोठं महत्वाचे असे श्लोक येतात गीतेतले. स्वे स्वे कर्मण्यभिरत, अभिरत. अभिरत म्हणजे अगदी रममाण, आपल्या आपल्या स्वभावानुरूप जे जे कर्म आपल्या वाट्याला आलं आहे, स्वे स्वे त्याच्यामध्ये अत्यंत रममाण झालेला प्रत्येक व्यक्ती संसिद्धिं लभते नरा, तो त्या सिद्धीपर्यंत जाऊ शकतो. आणि स्वकर्म निरत सिद्धिं यथा विंदती तच्छृणु, आपल्या कर्मापासून सिद्धी, परमसिद्धी, आपल्या स्वतःचं निश्रेयस आणि आपल्या आत्मज्ञान सुद्धा कसं प्राप्त करायचं, यथा विंदती तच्छृणु, ते मी तुला आता सांगतो, असं इथे भगवंत म्हणतात. आणि अत्यंत महत्वाच्या श्लोकाकडे भगवंत येतात. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी सुंदर अशा वेगवेगळ्या ओव्यांनी समजावून सांगताना म्हणतात, 906वी ओवी आहे, ते विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा, आणि तेच परमसेवा मज सर्वात्मकाची. आपल्याकडे जे विहित कर्म म्हणून वाटल्याला आलेलं आहे ते आपण मागच्या वेळी पाहिलं होतं. विहित कर्म हा ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये आपल्या वाटेला आलेल्या कर्माचा संचय किंवा ज्याला सेट म्हणू शकतो. आणि त्यातलं नियत कर्म हे आपल्याला रोज वाढून येतं, ते आपलं त्याचा सबसेट आहे. ते आजचं नियत कर्म झालं. विहित कर्म हा ब्रॉड, म्हणून मागच्या वेळी मी उदाहरण दिलं होतं की एखादा अध्यापक असेल तर शिकवणं, मुलांची परीक्षा घेणं, त्यांचे पेपर तपासणं, हे त्याचं विहित कर्म आहे. पण त्याचबरोबर आज इन्स्पेक्शनसाठी कोणीतरी आला, आज कोणतीतरी एक वेगळी परीक्षा घ्यावी लागली, हे त्याचं आजचं वाढून आलेलं नियत कर्म आहे. सैनिकासाठी सुद्धा एखाद दिवशीच युद्ध येतं, ते त्या दिवशीचं नियत कर्म आहे. विहित हा ब्रॉड सेट आहे आणि त्याचा सबसेट हा नियत कर्म आहे. आपलं रोजचं वाढून आलेलं कर्म जे आहे ते वेगवेगळं असतं आणि ते नियत कर्म आपलं असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सरळ विहित कर्मासाठी म्हणतात. कसं करायचंय ते? हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आपल्या अनन्य ओलाव्याने
ते रुक्षतेने नाही, आपल्या अंतःकरणाच्या ओलाव्याने ते कर्म करायचं. आणि हेच परमसेवामध्ये सर्वात्मकाची, त्या सर्वात्मक परमात्म्याची हीच परम सेवा आहे. दुसरी कुठली सेवा करायला जावं लागणार नाही. पुढे सुंदर सांगितलंय, तैसे आपुल्या विहिता उपाय असे न विसंबता, ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. या विहित कर्माशिवाय कर्म करणं किंवा कुठेही जाणं हा उपाय नाहीच आहे ते म्हणतात. आणि अशा भावाने जो त्याला पूर्ण ओलाव्याने त्याचं आचरण करतो, तर त्या ईश्वर सुद्धा आभारू पडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो ईश्वर आभारी होतो तुमचा. तुम्ही तुमचं कर्म चांगलं केलं तर ईश्वर तुमचा आभारी होतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तो असं कर्म करा ते, की तो ईश्वर सुद्धा तुम्हाला आभार देईल. तो ईश्वर सुद्धा आभारी होईल तुमचा. अगा जया जे विहित 911वी ओवी आहे. ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली या निभ्रांत सापडेची तो. कुठेही जावं लागणार नाही तुम्हाला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, का आपुला ठाव न सांडिता आलिंगी जे चंद्र प्रकटता, हा अनुरागू भोगिता कमलिनी जाणे. मी तुम्हाला असे काही सिद्धांत सांगीन की ज्याप्रमाणे एक कमलिनी जी आपल्या ठिकाणी त्या म्हणजे चंद्राचा प्रकाश त्याचा अनुराग प्राप्त करते, त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी राहूनच त्या ईश्वराचा अनुराग तुम्हाला प्राप्त करता येईल. तुला तुझं युद्ध कर्म सोडून कुठेही जायची, कुठे तीर्थाटन करायची सुद्धा आवश्यकता नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तर 3ऱ्या अध्यायामध्ये, तुम्ही व्रतनियम ना करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न जावे तीर्थासिगा, योगाधिक साधने साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झळी करा, देवता तरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायसे. अत्यंत बोल्ड स्टेटमेंट ज्ञानेश्वर महाराजांचे. म्हणजे असा याचा अर्थ तुम्ही देवतांना भजू नका असं नाहीये, पण ते म्हणतात तुमचा स्वधर्म सोडून तुम्ही हे करायची आवश्यकता नाही. देवता तरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायसे. इथे ते म्हणतात, अगा जयाचे जे विहित, ते ईश्वराचे मनोगत. हे ईश्वराने तुमच्यासाठी मनोगत दिलंय. म्हणून केली या निभ्रांत, त्याच्यात कुठली भ्रांती न ठेवता जर तुम्ही ते केलं तर सापडेची तो तुम्हाला सापडल्याशिवाय राहणारच नाही. तो केव्हा ना केव्हा तुम्हाला तो सापडेल, कारण तुम्ही ते त्याच्यासाठी म्हणून निभ्रांतपणे कराल. आणि ते कसं करा, रेसी स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, ये रते गा पांडवा वाणिज्य करणे. खूप सुंदर ओव्या ज्ञानेश्वर महाराजांच्या या अध्यायामध्ये. ते म्हणतात, स्वामीची या मनोभाव, म्हणून आपल्या स्वामीचा मनोभाव ओळखा. त्यांनी मला कोणतं कर्म माझ्यासाठी त्याला अभिप्रेत आहे हे ओळखा. जो सृष्टीचा करता, जो तुमचा स्वामी आहे, त्याला तुम्ही ओळखा. आणि मग स्वामीची या मनोभावा न चुकीचे, ज्याप्रमाणे एखादा सेवक असतो, तो आपल्या स्वामीचा मनोभाव ओळखतो आणि मग कार्य करतो, तर हीच त्याची परम सेवा होते. येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. बाकीचं जर काही असेल तर ती केवळ दुकानदारी आहे, फक्त नफा तोटा आहे. वास्तविकतः त्याच्यासाठी कर्म करणं हेच खरं कर्म आहे, जे ज्या कर्मभूमीवर आपण आलो ते त्यांनी पाठवलंय म्हणून आलो आहे. आणि मग भगवंत सुंदर एका श्लोकाकडे येतात. हा करून आपण आज थांबवू. यात आणि पुढचाही श्लोक खूप महत्वाचा आहे. यात प्रवृत्तिर्भूताना येन सर्वमिदं ततं, स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्, स्वधर्मे निधनं स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. हा श्लोक पुन्हा एकदा 3ऱ्या अध्यायामध्ये त्याचे पहिले 2 चरण आहेत आणि मग दुसरे 2 चरण इथे बदललेले आहेत. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्, तिथे स्वधर्मे निधनम श्रेया म्हटलंय भगवंतांनी, परधर्मो भयावहा म्हटलंय. इथे स्वभाव नियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. आपल्या स्वभावानुसार केलेलं कर्म आपल्याला सगळ्या किल्बिष, पाप, सगळ्या अवरोधापासून मुक्त करतं, असं इथे म्हणतात. पण इथे पहिल्या ह्याच्यात येतं, प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं. ज्याच्यातून सगळे प्राणी उत्पन्न झाले, हे जगत निर्माण झालं, प्रवृत्तिभूतानां येन सर्वमिदं ततं. आणि ज्या शक्तीने हे संपूर्ण जगत व्यापलं आहे, परमेश्वर म्हणा, त्याला कॉल हिम बाय एनी नेम और नो नेम, पण काही तर शक्ती आहे ना. आणि ही आकर्षण शक्ती आहे, गुरुत्वाकर्षणाची शक्ती पृथ्वीला आहे. सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीला फिरायला लावते.
ब्रह्मांडाची कुठली ना कुठली तरी केंद्राची शक्ती आहे जी या संपूर्ण ब्रह्मांडाला फिरायला लावते. ही संपूर्ण जी शक्ती, हा शक्तीचा विलास, ही शिवशक्तैक रूपिणी म्हटलेलं आहे. शिव म्हणजे पोटेन्शियल आणि शक्ती म्हणजे कार्य. एक म्हणजे कारण आणि एक कार्य, एक पोटेन्शियल आणि एक करंट किंवा एक त्याचं कार्यरूप. ह्या सगळ्यांनी जे सृष्टीचं कार्य चाललेलं आहे, त्याच्या मूळ शक्तीला त्याला भगवंत म्हणतात, येन सर्वं इदं ततं, ज्याने समस्त जग व्यापून टाकलंय, तम स्वकर्मणा अभ्यर्च्य, त्याने आपल्या कर्मानी त्याची अभ्यर्चना, किती सुंदर शब्द आहे, त्याची अभ्यर्चना म्हणजे त्याची अर्चना, त्याची पूजा करणं, त्यांनी काय होईल, मानवः सिंधीं विंदती. आता इथे कुठेही जात नाही, संपूर्ण अखिल मानव जात म्हटलेलं आहे. जिथे जो मानव आहे तिथे तिथे ज्या ज्या देशांनी अशा पद्धतीने आपल्या कर्माला पूजा समजून केलं, किंवा ज्या ज्या देशांनी आपल्या स्वाभाविक कर्म किंवा नियत कर्म, विहित कर्म अत्यंत एकाग्रतेने केलं, त्या त्या देशांची उन्नती झालेली आहे. आणि म्हणून मानव हा सिद्धिं विंदती. बघा शब्दांचे सुद्धा प्रयोग आहे. इथे कुठे हिंदवाहा नाही म्हटलं. हिंदू हा शब्द कुठेही भगवद्गीतेमध्ये नाहीये. कारण हिंदू ही उपासना पद्धती आहे. या सगळ्या उपासना पद्धती आहे. हे रिलिजन ज्याला आपण म्हटलेलं आहे, धर्म नाही. धर्म आणि रिलिजन मधला भेद आपण समजला पाहिजे. धर्म म्हणजे राष्ट्रधर्म, मातृधर्म, पितृधर्म हा धर्म आहे. धर्म, आणि मग तो कोणत्या देशात नाहीये? कोण धार्मिक नाही आज? मी अधार्मिक आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीने विचार करावा, मी मातृधर्म पाळतो का? मी पितृधर्म पाळतो का? मी माझ्या राष्ट्रासाठी काही ना काहीतरी करतो का? कर्तव्य करतो का? मी राष्ट्रधर्म पाळतो का? मी शेजार धर्म पाळतो का? अरे, मग हे धर्म मी केव्हा ना केव्हा पाळत असेल तर मी धार्मिक आहे ना? मी धार्मिक स्वतःला म्हणवून घ्यायला का हे करतो? कारण मला माझ्या दृष्टीने धर्म ही म्हणजे फक्त कर्मकांड किंवा उपासना पद्धती आहे. मी कर्मकांड करत नाही म्हणजे मी धार्मिक नाही, असं आपण म्हणतो. पण वास्तविकतः कोणीही अधार्मिक असूच शकत नाही. जगामध्ये सगळेजण धार्मिक आहेत आणि आपलं आपलं कर्तव्य पूर्ण करतायत. आणि म्हणून इथे भगवंत म्हणतात, सिद्धिं विंदती मानवः. अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर ओव्या माऊलींच्या आहेत. आणि ते म्हणतात, म्हणून वीत क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळली, जयापासून का आली आकाराभूते. ते म्हणतात, भीत कर्माचं आचरण कुणासाठी? ईश्वरी आज्ञा आहे म्हणून करणं. तयाची खूण पाळली, त्याने आज्ञा केली आहे मला. मी स्त्री म्हणून जन्माला आली, तर माझे जे कर्तव्य आहे ते मला केले पाहिजे. मग मी पुरुषांची बरोबरी किती करायची, याला पण एक मर्यादा आहे. हे प्रत्येकाने हा विचार करायचा आहे. किंवा आपल्या घरी असलेल्या मुलींना सुद्धा आपण आता ती बरोबरी देताना किंबहुना ती एक प्रकारचा झगडाळू वृत्ती तर देत नाहीये ना, हे प्रत्येकाने पाहायचंय. तिची मूळ प्रवृत्ती काय आहे? स्वामीची या मनोभावा, या स्वामीचा तिच्यासाठी मनोभाव काय आहे? ती कशासाठी जन्माला आलेली आहे? आणि म्हणून ते म्हणतात आहे, ईश्वराच्या इच्छेचं पालन आहे. त्यांनी जर ती विहित क्रिया केली तर त्यांनी त्याची खूण पाळली, जयापासून काली आकाराभूते, ज्याच्यापासून ही सगळी भूत आकाराला आलेली आहे, ज्या निराकारापासून. ते म्हणतात, आणि जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित झाले आहे, दीप जात तेजे जैसे. जो या जगामध्ये समस्तपणे तेजाने भरलेला आहे, ज्याच्या तेजामुळे हे कार्य चाललेलं आहे, त्या शक्तीसाठी हे सगळं कार्य करणे. आणि ते कसं करणे? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. 917वी ओवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो सर्वात्मक ईश्वर. ज्ञानेश्वर महाराजांच्या ईश्वराच्या कल्पना किंवा ईश्वराची जी व्याख्या आहे ती पण आपण पाहू. ज्याप्रमाणे पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्वात्मक, साऱ्या विश्वाचा जो आत्मा आहे असा देव. इथे सर्वात्मक म्हणतात. सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, आपल्या कुसुम रूपी कर्मांची. आता रूपी पण म्हटलं नाहीये, कर्म हेच कुसुम आहे. रूपक अलंकार आहे इथे. कर्म हेच कुसुम जणू काही आहे. त्यांनी वीरा, हे वीरा अर्जुना, पूजा केली होय अपारा तोषा लागे. आज तुझं युद्ध कर्म आहे ना, तेच अर्पण करणं. तुझं रस्ता झाडण्याचं कर्म आहे ना, तेच अर्पण करणं. अरे, तुझे शुश्रूषा करायचं कर्म आहे ना, तेच अर्पण करणं. तुझं जे कर्म आहे तेच अर्पण कर त्या ईश्वराला. आणि मग त्या कर्माने त्याची पूजा कर.
तर त्याचं तो संतुष्ट झाला नाही तर तोषाला त्याला संतुष्ट करण्यासाठी तुझ्या कर्माच्या कुसुम रूपी कर्मानीच त्याची पूजा तू कर. म्हणून ती ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. मग तुला तो प्रसाद मिळतो की नाही पहा. कारण तुझं मन त्याच्याशी एकाकार राहील. तुझं कर्म तू त्याला अर्पण करशील. त्यातून आलेलं फळ तू त्याला अर्पण करशील. तुझ्या मनाची एक तार त्याच्याशी नित्य जुळून राहील. तो तुझ्या सोबत राहायला लागेल. ती शक्ती तुझ्यासोबत कार्य करायला लागेल. ती शक्ती तुझ्यासोबत नित्य राहील आणि ती शक्ती नित्य आली की तुझ्यामध्ये ते वैराग्य येईल. वैराग्याचा अर्थ लांब चेहरा नाही, विशेष राग उत्पन्न होईल त्याच्या बाबतीत. वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. पसाय म्हणजे प्रसाद रूपाने ती वैराग्य सिद्धी ही डिटॅचमेंट आणि अटॅचमेंट. इकडे संसारातनं विराग म्हणजे डिटॅचमेंट आणि त्या ईश्वरासोबत अनुराग म्हणजे अटॅचमेंट. हा वैराग विशेष फुलेल आणि म्हणून ते म्हणतात त्याला सगळ्यांना ते मिळेल आणि मग श्रेयान स्वधर्मो विगुणा. आणि म्हणून आपला विगुण वाटत असलेला धर्म सुद्धा परधर्मात स्वनुष्ठितात. दुसऱ्यांनी अत्यंत उत्तमपणे आचरणात आणलेल्या त्याच्या परधर्म म्हणजे त्याचा स्वभावनियत जे त्याचं कर्म आहे त्याच्यापेक्षा आपलं बिगुण जरी वाटत असलं तरी ते आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. श्रेयान म्हटलेलं ते कल्याणकारी आहे. आणि म्हणून स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. आपल्या स्वतःला ओळखणं. म्हणून आपण म्हणतो ना आता आजकाल ते पण झालेलं आहे. कितीतरी आता क्लासेस झालेले आहे की कोणती लाईन द्यायची याच्याप्रमाणे ते ओळखायचं स्वतःला. स्वतःची ऍप्टिट्यूड ओळखायची आहे. अरे आपण दुसऱ्याशी तुलना करताना विचार केला की आपण त्याच्या साच्यात बसतो का? तो इतकं कमवतोय पण मी ते करू शकतो का? मला ते आनंददायी होईल का? ते माझ्यासाठी भयावह आहे म्हटलंय भगवंतांनी. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. दुसऱ्याच्या साच्यात बसण्याचा प्रयत्न करणं सुद्धा भयावह ठरेल. म्हणून स्वतःला ओळखणं. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर तेवढे हे करून मी आज थोडी वेळ तुमचा जास्त घेते. अगा आपुला हा स्वधर्मू आचरणी जरी विषमू तरी पाहावा तो परिणामो फळेल जेणे. आपल्या धर्माचा आचरण, धर्म म्हणजे आता पुन्हा इथे हिंदू मुस्लिम सिख इसाई नाहीये. आपल्या कर्तव्याचं आचरण जरी दुष्कर वाटलं, आचरणी जरी विषमो तरी परिणामो, तरी मनी ठेवावा विचार की तो तेच आपल्याला फळ देणार आहे. का फळ देईल? कारण ते म्हणतात की सुखा लागी आपण पये निंबची आथी आपण पया निंबची आथी धनंजया कडुवटपणा तयाची उबगी जेना. ज्याप्रमाणे जर कडुलिंबाचं सेवन करूनच जर शरीराला संतोष किंवा शरीरामधला रोग जाणार असेल तर त्याचं कडूपण असह्य मानू नये. रोग घालवण्यासाठी जर कडू औषध घ्यावं लागणार असेल तर ते कडू औषधच आपल्यासाठी श्रेयस्कर आहे मानावं. कारण ज्याला आपण म्हणतो ना दुरून डोंगर साजरी. दुसऱ्याचा जो धर्म आहे तो त्याला जवळ आहे, त्याला त्याचे खास खळगे माहित आहे. मला माहिती नाही कारण तो माझ्या खूप लांब आहे. मला तो दुरून हिरवळ असलेला दिसतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह कुरे की. आईचं अंतर, आईचं शरीर जरी वाकडं असेल, कुरूप असेल तरी देखील तिचं प्रेममय अंतर जे असतं अंतरंग तेच बाळकाला कळतं. त्याचप्रमाणे ते म्हणतात येरी जिया पराविया रंभेहून बरविया तिया काय करविया बाळके येणे. अगा पाण्याहून बहुवे तुपी गुण किर आहे परी मीना काय होय असणे तेथ. ते म्हणतात ज्याप्रमाणे रंभेपेक्षा सुद्धा सुंदर दिसणारी दुसऱ्याची माता येरी जिया पराविया रंभेहून बरविया, रंभेपेक्षा सुंदर दिसणारी तिया काय करविया बाळके येणे. बाळकाचं पोषण करण्यासाठी तिचं काय काम. त्याप्रमाणे दुसऱ्याचं कितीही चांगलं जीवन दिसत असलं तरी माझं जीवनच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे हा भाव जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आनंदाचा मार्ग प्रस्फुटितच होणार. तुलनेनी मनुष्य सतत स्वतःला दुःखच देत राहील. आणि म्हणून म्हणतात आणि पाण्याहून बहु उदाहरण काय देतात बघा. तुपी गुण किर आहे. तुपामध्ये पाण्यापेक्षा कितीतरी गुण असतात. तूप किती महाग आहे आणि पाणी किती याच्यात मिळतं. परी मीना काय होय असणे तेथ. मीन म्हणजे मासा. मासोळीला जर पाण्यात न काढून तुपात टाकलं
तर ती तडफडून तडफडून मरेल. म्हणून जे भीत जया जेणे फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेणे तेची करा. म्हणून ज्याला जे भीत म्हणून मिळालेलं आहे, ज्याचा जिथे जन्म झालेला आहे, जो त्याला म्हणून स्वधर्म हा सहज असतो, असं विनोबा भावे म्हणतात. सहज म्हणजे जन्मा सोबतच आपल्याला मिळतो. म्हणजे जन्मणे, तो ओळखणे आणि ती क्रिया शृंगारून करणे, असं आनंदाने करणे, तिथूनच आनंदाचा मार्ग प्रस्फुटित होईल. म्हणून पुढे सहजं कर्म कौंतेय इथे भगवंत येतात. ते आपण काही ओव्या पुढच्या वेळी पाहण्याचा प्रयत्न करू. आज ज्ञानेश्वर महाराजांनी जिथपर्यंत नेलं तिथपर्यंत जे काही तीर्थप्राशन करण्याचा प्रयत्न करून आपण विहंगमावलोकन करत करत पोहोचलो, ते त्यांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. एक भक्तिगीत म्हणते आज. हो, वेळ जास्त घेतला. नाही नाही, ठीक आहे. हम्म. निळा सावळा नाथ, निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात. निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात. कोडे पडते तुला शोधिता, कोडे पडते तुला शोधिता, कृष्णा अंधारात. निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात. तुडवुनी वन धुंडुनी नंदनवन, तुडवुनी वन धुंडुनी नंदनवन, शोधुनी झाले अवघे त्रिभुवन, शोधुनी झाले अवघे त्रिभुवन. एकन उरले गोपीचे घर, हाकेच्या टप्प्यात. निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात. नीळजळी यमुनेच्या साची, होडी सोडिली मी देहाची. नीळजळी यमुनेच्या साची, होडी सोडिली मी देहाची. गवसलासना परी तू कान्हा, गवसलासना परी तू कान्हा, लाटांच्या रासात. निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात. कोडे पडते तुला शोधिता, कृष्णा अंधारात. निळा सावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्.